हाय गाईज. सो आज आपण गळ्याला हा रेडीमेड गोट कसा लावायचा ॲज अ बिगिनर ते पाहणार आहोत. इथे मी कटिंगचा पार्ट घेतलेला, बॅक पार्ट घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचं अस्तरची गरज आहे. अस्तर मी इथे अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा जो आयता गोट आहे, आयत्या गोटला आपल्याला अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचा आहे. आधी अस्तरला आपण या कारण लावतो आहे कारण ही अंडरग्राऊंड गोट होणार आहे. हा बाहेरून याची शिलाई दिसणार नाही आहे, फक्त एकच शिलाई दिसणार, एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं. तर आपल्याला गोट लावायची अशा पद्धतीने लावायचा आहे. उलटा ठेवलेला आहे मी हा. आपल्याला पुढून येताना हा असं दिसणार आहे, ही एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. पण सध्या आपल्याला या पद्धतीने लावायचं आहे. तर शिलाई कुठून मारायची मी सांगते तुम्हाला. हे पहा, ही एकदम साईडने शिलाई मारायची, एकदम साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. मी तुम्हाला मारून दाखवते. हे बघायचं, तुम्ही इथं पाहू शकता मी अशा पद्धतीने इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला आता आणखीन एक शिलाई टाकायची आहे. ती कुठे, हे पहा, हा जो दोरा एकदम असं गोटसारखा असतो त्याच्या एकदम लाईनला इथे माझ्या बोटाकडे लक्ष द्या, इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अशी. तर आपण आत्ता ही शिलाई आधी का टाकलेली आहे कारण डायरेक्ट इथे शिलाई टाकताना सरकतो, म्हणजे आपलं जे टीप टाकताना कपडा असा सरकतो आणि हे साईडला पण जातं. त्यामुळं जर आपण आधी अशी शिलाई टाकून घेतली तर आपल्याला ही शिलाई टाकायला सोपी जातं कारण सरकत नाही मग गोट. मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. अशी जी शिलाई टाकून घेतली तर हा गोट असा बाजूला जात नाही आणि म्हणून आपल्याला इकडे शिलाई एकदम बरोबर टाकता येते. तर आता मी ही साईडची एकदम कडेवाली शिलाई मारून घेते, तुम्हाला दिसेल मग ती. हे पहा, मी आता इथे शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा, ही वाली शिलाई आहे ती मी आत्ताच मारून घेतलेली, ही वाली 2 नंबरची. तर आता आपल्याला याच्यावर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. हे बघायचं, तुम्ही पाहू शकता. आता मी हे फॅब्रिक, लायनिंगचं फॅब्रिक, आपण जिथून गोट लावला होता तिथून त्या उलट्या साईडने लावलेलं आहे. म्हणजे गोट लावला आहे ती बाजू समोरून ठेवलेली आहे आणि मागची बाजू वर घेतलेली आहे. आणि हे आतलं जे फॅब्रिक आहे ते सुलटं ठेवलेलं आहे, म्हणजे सुलट्या याच्यावर, हे सुलट्या मेन फॅब्रिकवर उलटं लायनिंगचं फॅब्रिक मांडलं आहे. आणि आता आपल्याला टीप कुठे मारायची, तर आपण दुसऱ्या नंबरला जी टीप मारली होती, म्हणजेच गोटला एकदम धरून मारली होती, त्या टीपवर आपल्याला टीप मारायची आहे. म्हणजेच या 1 नंबरच्या टीपवर मी तुम्हाला खून करून, ह्या टीपवर मारायची आहे. ही जी आहे ती यावर मारायची आहे. तर मी पटकन टीप मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघायचं, मी इथं मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने टीप. आता आपण हे पिन्स काढून टाकूया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथून म्हणजेच टीप आपण इथं मारली आहे आणि हे जे मोकळं आहे तर इथून आपल्याला असं इथून गळा कापून घ्यायचा आहे. हा अख्खा गळा कापून आपल्याला इथे छोटे छोटे टक्स मारायचे. छोटे छोटे टक्स मारून मग आपल्याला गळा पलटी करून टाकायचा आहे. तर मी पटकन तसं करून घेते. सो मी इथं अशा पद्धतीचे टक्स मारून घेतलेले आहे चारी बाजूनी, आपलं म्हणजे सगळीकडून. आणि आता आपल्याला हे पलटी करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याला पलटी करायचे. तुम्ही पाहू शकता किती मस्त एका रांगेत तसं छान गोट आलेलं आहे. आपण याला पूर्ण पलटी करूया आणखी छान. तर गाईज, आपण इथे मस्त गोट मारून घेतलेला आहे आणि मी पूर्ण पलटी पण केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम एका रांगेत छान गोट आलेला आहे. आता आपल्याला साईडने एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं ते. आता मी पूर्ण टीप मारून घेते. आणि एक सांगायचं होतं गाईज, हा पूर्ण गोट मी आपलं सिम्पल एकदम साध्या मशीनला जसं दोन याचं ते टीप मारायचं यंत्र असतं त्यानेच केलेलं आहे. काही लोक त्याला सिंगल याच्या यंत्राने करतात. हे बघा, मी पाहू शकता मी साईडला एक अशी सुंदर टीप मारून अर्ध्या इंचाने सोडून टीप मारून घेतली, तर ते सुंदर दिसत आहे, एकदम फिनिशिंगमध्ये दिसते. आणि आतूनसुद्धा एकच टीप दिसते. एकदम छान एका लाईनमध्ये सरळ असा आपला गोट आलेला आहे. ही रेडीमेड पायपिंग लावायला इतकी सोपी आहे गाईज, खूप सुंदर वाटते ही रेडीमेड पायपिंग. आता मी सगळं करून घेते टक्स वगैरे. तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये किती सुंदर गोट दिसतो आहे आपला. आणि आतमध्ये सुद्धा त्याला
कोणतीही आपण इतक्या टिपा मारल्या पण एकही टिप दिसत नाही आहे, फिनिशिंगमध्ये दिसते.